हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा गावचे ग्रामस्थ हे गेल्या 5 दिवसापासून दहशतीमध्ये सापडलेले आहेत आणि त्याला कारण ठरले मागच्या 5 दिवसापासून त्यांच्या शेतशिवारामध्ये आलेले बिबटे। मी सध्या पोत्रा गावच्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर ही सगळी जनावरे या शेतकऱ्यानं पूर्ण जाळीमध्ये टाकून ठेवलेली आहेत। काही दिवसापूर्वी ही सगळी जनावरं बाहेर असायची, मात्र अचानक बिबट्यांचे जनावरांवरती हल्ले सुरू झाले आणि पोत्रा गावासोबतच परिसरातील 20 गावे हे दहशती खाली आलेली आहेत। धक्कादायक म्हणजे हे जे सगळे गावकरी आहेत, हे गावकरी गेल्या 5 दिवसापासून आपल्या शेतामध्ये वखरणी नांगरणी यासह शेतातील मशागतीसाठी गेलेलेच नाही आहेत। वन विभागाचं पथक देखील या गावामध्ये तळ ठोकून आहे। मी गावकऱ्यांशी बातचीत करतो, काय झाले नेमकं? आज जवळपास 4था दिवस आहे। 4 दिवसामध्ये एवढी दहशत झालेली आहे की पिंजरे लावून सतत 3ऱ्या दिवशी पण बिबट्याने इथे एंट्री मारलेली आहे। आणि शिकारी कशाच्या केल्या? शिकारी 11 तारखेला शेळ्यांच्या केल्या, 12 तारखेला वासराची केली आणि काल बी एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्ल्यांची माय होती, तिला पण काल नेलं। आता कुत्र्याचा आवाज आला तिकडनं, आता आपलं सगळं रेकॉर्डिंग चालू असताना लाईव्ह मध्ये आता पण एक तिथं कुत्र्याची शिकार केली। कुत्रा खूप मोठा, फक्त 2 वेळेसच आवाज आला त्या कुत्र्याचा। पण पोत्रा गाव जे आहे संपूर्ण जंगल आहे। पूर्वी इकडे बिबटे होते का? हे बिबटे आले कुठून? नाही ना, पूर्वी बिबटे नव्हतेच इथं। आम्ही बरेच वर्ष झाला, मला जसं कळते तसं तर काय बिबटे दिसले नाही। हे बिबटे कुठून आले? बिबटे आता कुठून आलेत, कोण्या जंगलातून आलेत का प्रशासनाने इथं आणून सोडलेत? आणि आता जे पिंजरे जे इथं आलेत, त्या पिंजऱ्याच्या जवळ चाललेत बिबटे, कारण त्या पिंजऱ्यामध्येच आणून सोडले असतील ना बिबट्याला इथं, म्हणून ते बिबटे पिंजऱ्याजवळ चाललेत, पण पिंजऱ्याच्या आतमध्ये जाईनात। म्हणजे त्याला माहित आहे की ह्या पिंजऱ्यामधून आपण आलेलो आहोत, आता या पिंजऱ्यामध्ये परत कसे जातील? शेतात कधीपासून गेले नाहीत? शेतात 4 दिवस झाला, आम्ही रात्रीला आमचं भिजवणं चालू असते, पण 4 दिवस झाला आम्ही या दिवसात काय आहे ते कामं शेतीचे करायलो। आता रात्रीला काय कामं आमचे होणार नाहीत, कारण आम्हाला पण जीवाची भीती आहे। प्रशासनानं आमची काळजी घेतली पाहिजे। बिबट्याला कुठून आणलं, काय आणलं ते आम्हाला काय माहीत नाही। जसे आणले तसे पकडून ते कोण्या जंगलात आणले त्या जंगलामध्ये सोडावे, आमची एवढी मागणी प्रशासनाला। बिबटे कुठून तरी पकडून आणले आणावेत असा निष्कर्ष ग्रामस्थ काढत आहेत। 5 दिवस झाले शेतकरी शेतातच गेले नाहीत, काय परिस्थिती? शेतकरी शेतात गेले नाहीत, शेतकऱ्याचे कामं रखडलेले आहेत, कारण शेतकऱ्याचं महत्त्वाचं सीझन आहे, फवारण्या आहेत, गव्हाला पाणी देणं आहे आणि शेतकरी पाणी आज शेतकऱ्याचा गहू वाळायची परिस्थिती आली आहे वस्तुस्थितीमध्ये। कारण का शेतकरी एवढा परेशान आहे, पण हे बिबटे आले कुठून हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण बिबटे आजपर्यंत इकडे नव्हतेच, बिबट्याचे आले कुठून? कारण बिबटे पिंजऱ्यात पण जात नाही, पिंजऱ्याचा त्याला जसं काय अनुभव आहे असं पूर्ण आमच्या गावकऱ्याचं म्हणणं आहे। पिंजरे गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत। बापू, पहिले कधी बिबटे दिसायचे का? नाही। हे कुठून आले बिबटे? आता कुठून आले ते काय माहिती आहे? तुम्ही पाहिला का बिबट्या? पाहिला, मी 8 दिवसाखाली शेतातून घराकडे चाललो होतो। संध्याकाळचा 7चा टाइम असेल, 7च्या टायमामध्ये नदीवर आला होता। तर ते मी म्हणलो बा पहिल्याने पाहिलाच नाही ना आपण काहीच, हे का आहे म्हणून ते मी दुसरे 2-3 जण थोडे अंतरावर होते, त्याला ते जाऊन म्हणलं बा हे का आहे पहा। हां, तर ते म्हणले बा हे बिबटे आहे म्हणजे। किती वेळ थांबला होता बिबट्या? ते थांबला नाही ते त्या जागेवर, हां. नाही जास्तीत जास्त आम्ही इथून समजा 2 ते 3 मिनिटामध्ये त्या माणसाला बोलूच तोर ते जवळजवळ चांगला पलीकडे लांबला। बरं, काय काय खाल्लं बिबट्यानं आतापर्यंत? आतापर्यंत शेळ्या खाल्ल्या, कुत्रे खाल्ले, पुन्हा ती गाय खाल्ली। हे बिबटे कुठून आलेत? आता काय सांगू आपण कुठून आले, पण आले जंगल ये नाही करते। तुम्ही पाहिलं का बिबट्या? हो पाहिला मी, कुठं पाहिला? इथं काल परवा दिवशी पाहिला। हं, हो बरं. पाहिला। शिकार तीक्ष्ण पद्धतीने करतोय। आता ते कसं आहे माहिती का, शासनाचं काम आहे त्याच्यावर हे करणं। बिबट्या पाहिला का? पाहिला ना। हं. आता कसं मग? आता कसं कुत्रे खाली आमच्या शेतचे, काय काल गाय खाली, रात्री पिलीवाली कुत्री खाली। वावरात तुम्ही तर बॅटरी गिटरी सोबतच आहे, वावरात कधीपासून गेले नाही? वावरात 2 दिवस गेलोच नाही जागेला, ढोरात तिकडे शेती। हा, मग आता कसं ढोराचं? ढोरात याच्याच जिम्मेदारीवर सरकारच्या। बिबट्या गावामध्ये आलाय, कुणाच्या गायी खाल्ल्यात आणि आता शेतकऱ्याची परिस्थिती काय? शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे संध्याकाळची बघा, तुम्हाला सांगतो आता आहे गव्हाचं भिजवण चालू, कोणी शेताकडे जायलाच तयार नाही। भीतीचं एवढं वातावरण झालं ना, जे काही दिवसा विशेष म्हणजे प्रशासनाला आमची एक विनंती आहे, लाईट दिवसा ठेवायला सांगा तुमच्या माध्यमातून।
संध्याकाळची लाईट बंद करा सांगा. आमची विनंती आहे की 3 पीस लाईन 3 पीस लाईन आम्हाला दिवसा पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता 3 पीस लाईट द्यावी जेणेकरून दिवसा भिजवता यावं. आपण इकडे जर पाहिलं तर वन विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते पोत्रा गावामध्ये तळ ठोकून आहेत. ह्या सगळं वन विभागाच्या महिला कर्मचारी आहेत आणि स्वतः वन विभागाच्या ज्या वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत त्या स्वतः आहेत. ही अशा पद्धतीनं शेकोटी केलेली आहे आणि तिकडच्या भागामध्ये काही पिंजरे लावलेले आहेत. मात्र अनेक वेळा बिबट्या हा पिंजऱ्याच्या जवळ जातोय, मात्र पिंजऱ्यात येत नाही आहे. माझ्यासोबत मीनाक्षी पवार आहेत. सध्या संपूर्ण गाव दहशतीत आहे. तुम्ही सुद्धा इथे मुक्काम ठोकलाय. कसं सुरू आहे हे सगळं बिबट्यांना पकडण्याचं ऑपरेशन? बिबट्यांना पकडण्यासाठी सध्या आम्ही 3 पिंजरे इन्स्टॉल केलेले आहेत आणि जागोजागी जिथे आम्हाला आवश्यक वाटेल तिथे आम्ही ट्रॅप कॅमेरेज पण इन्स्टॉल केलेले आहेत. हो, आता कितवा दिवस आहे तुम्ही मुक्काम ठोकला इथे आणि किती कर्मचारी आहेत, किती पथक आहेत? या गावात मी मुक्कामी मागच्या 3 दिवसांपासून आहे, पण डे नाईट पेट्रोलिंग वेळेनुसार चालूच आहे. म्हणजे मागच्या 15 दिवसांपूर्वीपासूनच जेव्हा आम्हाला या गावातून बरेचसे कॉल्स येत होते तेव्हा आमची टीम डे टाईममध्ये तर अवेलेबल होतीच, पण इथे आता जवळपास 5 दिवसांपासून आम्ही डे नाईट आहोत. हो, आत्ता इथे थोड्या वेळापूर्वी आम्ही येत असताना कुत्र्यांचे आवाज झालेत. तिकडनं काही क्ल्यू मिळाला काय, काही तिकडे काही शिकार झाली का आत्ता? शिकार बहुधा झाली नसावी, कारण जर पिंजऱ्यांमध्ये आम्ही जे काही प्रे ठेवलेला आहे बेट ट्रॅपमध्ये, तर तिथे शक्यता कमी आहे. जर तसं काही प्रकार घडला असता तर जे कॅमेरेज आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत त्यामध्ये फ्लॅश वगैरे पण दिसला असता, किंवा बिबट्यांनी तसा जेरबंद जर झाले असते तर आवाज केलाही असता. तसं काल एक 11च्या सुमारास, रात्री 11च्या सुमारास फ्लॅश कॅमेरेज भरपूर वेळा तिथे चमकले, ट्रॅप कॅमेरे चमकलेत. त्यानंतर आम्ही तिथे वर जाऊन पाहणी पण केली, पण आम्हाला तिथे काही आढळून आलं नाही. एक 10 मिनिटापर्यंत आम्ही ती गस्त सुरू होती आमची आणि आम्हाला बिबट्यांचे फक्त पावलं वगैरे दिसलेत, पाऊलखुणा दिसल्यात. यावरून एकच अनुमान काढता येईल की ट्रॅप कॅमेरा जो आहे तो बिबट्यांनी कदाचित डिस्टर्ब केला असावा. पण या भागातली जी काही बिबट्यांची मूवमेंट आहे ती अजून थांबलेली नाही. बिबट्या इथेच आहे असं सांगता येईल मला. आता शेवटचा प्रश्न आहे, जर गावकऱ्यांना भीती त्यांची दूर करायची असेल तर वन विभाग काय पुढाकार घेत आहे? काही शासनाला अहवाल कळवलेला आहे का? जिल्हाधिकाऱ्यांनी याची काही माहिती दिलेली आहे का? बिलकुल. खरं तर आम्ही ग्रामस्थांची जी काही मागणी आहे, शिवाय इथल्या लोकांना एक रिस्पॉन्स द्यावा, त्या अनुषंगाने आमचं डे नाईट पेट्रोलिंग तर सुरूच होती. पण त्यासोबत ग्रामस्थांची जी मागणी होती की बिबट्याला आता तुम्ही जेरबंद करून घेऊन जावा, कारण बऱ्याचशा कॅटल किल्सच्या घटना घडलेल्या होत्या. जीवितहानी कुठली होऊ नये या कारणास्तव आम्ही 3 पिंजऱ्यांचं नियोजन लावलं. ते 3 पिंजरे आपण इथं इन्स्टॉल केलेत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी. तसेच माननीय विभागीय वन अधिकारी, तसेच आमचे सहाय्यक वनसंरक्षक मानेसाहेब, नाळेसाहेब यांनी माननीय कलेक्टर साहेबांची देखील भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ह्या पूर्ण विषयावर सविस्तर चर्चा देखील केली. तसेच आम्ही इथलं पोत्राचं जे सबस्टेशन आहे MSEBचं, तिथे पण एक व्हिजिट दिली होती आणि तिथल्या बोडके साहेबांसोबत सुद्धा माननीय विभागीय वन अधिकारी साहेबांनी बोलणं करून घेतलंय आणि त्यांना दिवसा लाईट ठेवण्याची पण विनंती केली आहे. शिवाय तसा पत्रव्यवहार देखील झालेला आहे आणि आमच्या ह्या मागणीला त्यांनी देखील प्रतिसाद दिलाय. पण आता गावकरी म्हणतायत की हे जे बिबटे आलेले आहेत त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे, बहुधा ते इकडचे नसावेत, कुठून तरी आले असावेत. हे गावकऱ्यांनी जो निष्कर्ष काढलेला आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? हे बघा, आता निष्कर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या निष्कर्ष काढू शकतात, त्यात काहीच वाद बिबटे नाही. कुठून आले असावेत? हे ॲक्च्युली ह्या टेरिटोरीमधलेच बिबटे असावेत असा आमचा अनुमान आहे. कदाचित एखादी मादी तिच्या पिल्लांसहित असावीत. म्हणजे जी ग्रामस्थ फार म्हणजे एकदम शुअर सांगतायत की त्यांनी बिबट्या पाहिलेला आहे. शिवाय 2-3 बिबटे पाहिलेत, तर कदाचित एखादी मादी तिच्या पिल्लांसह असू शकते. एक नर मादी आणि 2 बछडे असा निष्कर्ष वन विभाग काढतंय. कसा काढला निष्कर्ष?
पाऊल खुणा वरूनच आम्ही हा निष्कर्ष काढलेला आहे. बाकी ट्रॅप कॅमेरामध्ये तर फक्त एकच बिबट्या आतापर्यंत ट्रॅप झालेला आहे. पोत्रा गावामधले शेकडो नागरिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी असे बसत आहेत. 8:22 झालेले आहेत रात्रीचे आणि ही सगळी मंडळी या वेळेला शेतामध्ये असतात. रब्बीचा हंगाम सुरू आहे आणि रब्बीच्या हंगामाला पाणी देण्याचं हे सगळं सीझन आहे. मात्र या बिबट्याच्या दहशतीमुळं शेतशिवारातील संपूर्ण कामे ही बंद पडलेली आहेत आणि त्यामुळं बिबटे पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. मात्र जिल्हा प्रशासनानं आम्हाला दिवसा शेतीला पाणी देण्यासाठी 3 पीस लाईट उपलब्ध करून द्या अशी प्रमुख मागणी हे सगळे गावकरी करत आहेत. मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळत आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.